तुमच्या मनाची मालक तुम्हाला कोण बोलाय? मग तू तशी नक्की मला अडवून लावते. अरे बाप आडवून लावून माझं मी चक्रम केलाय बापानं आणि तू पण म्हणतोय असं. रडाय तुला काय डोळ्यात पाणी आले तुझ्या, रडू नको. जर केलं तर काय कशाची किंमत नाही. किती करायचं तेवढं कर, किती पाळायचं तेवढं कर. माणसाची किंमत नसल्याने झालंय ह्या घरात. काय ग तसं का म्हणते? तुला माहित नाही तसं का म्हणतोय अजून? माहित नाही तुला काय? आलते का परत? पप्पाचा कोण मालक आहे वीर? पप्पा मनाचा मालक आहे, कुठं जायचा यायचा त्यांच्या आता हातात आहे. येतं 10-11 वाजता. आता नाही ते येणार. त्यांचं कोण मालक आहे बिथावा? हाय कोण मालक त्यांचं? सांग मला. जे त्याच्या मनाची मालक आहे ती त्यांना बोलायचं नाही, कोणी काय म्हणायचं नाही, काय सांगायचं नाही चांगलं वाईट. त्यांची म्हणा तुला काय तुला करायचं? बरोबर आहे की मग मला पण माझ्याच मनानं करायचंय आता. आणि करणार आहे माझ्या मनानं. हा. काय करायचंय काय नाही ती माझी मी ठरवते. तुला कोण म्हणलंय? ठरवते तुझ्या मग. मनानं कर. काय बाबाकडे जाते का आता? काय करायचं ती माझी मी करते आता. कर तुला काय करायचं? हा. माझी मी बघते काय करायचं काय नाही ती. तुम्हाला कुणाला काय बोलत नाही. तुमच्या समद्यांचं बघून घेतलं, समद्यांसाठी समजा बघितलं केलं पण काय उपयोगाचं नाही. असं जर आज नाही उद्या सुधारते पण ही सुधारायच्या मागची माणसं नव्हती. की जीव जर गेला माणसाचा तरी सुधारणार नाही. किती करायचं तेवढं कर्मात येते, पण आम्ही काय सुधारणार नाही. कामाचा वैताग नाही त्याचा वैताग, अजून ह्यांचा वैताग, ह्यांचं टेन्शन. म्हणजे किती श्वासाचं किती घोटायचं माणसानं. टेन्शन कशाला घेते? घेऊ नको घे. वाऱ्यावर सोडते की तुम्हाला टेन्शन घेत नाही, तुम्हाला वाऱ्यावर देते सोडून शिना. आणि तेच करायचं आहे आता. तेव्हा तर डोळं उघडते काय तेच करायचं. गेलं का नाही त्यांना करू दे. तू त्यांना एक शब्द बोल नको. तुझं बघ फक्त. काय माझं बघू? काय माझं बघू सांग की मला. काय बघायचं आता माझं? तुम्ही काय बोलू देत नाही, काय सांगू देत नाही. आ सांगाय गेली होती ऐकून घेत होता. कसं करतात बघितलं ना सकाळी? म्हणूनच माझ्या मनानं करू दे बघू आता. काय करणार आहे काय ती काय मला तू विचारू नको. काय तुमचा बाप आणि तुम्ही निवांत सुखानं राहा. पलीत ना हालायला नाही. कुणी तो. काय ती माझी बी ठरवते आता हालायचं कुठं जायचं काय ती माझी बी ठरवते. तुम्ही कुणाला तुम्हाला सांगायची गरज नाही मला. माझी मी पण ठरवते काय करायचं काय नाही. पप्पा पण गेलं. आ? आता तू पण जा. आम्ही राहतो. ती माणूस सुधारणार का सांग बरं. असंच ग बसायचं का? किती श्वास किती ते आज नाही उद्या चांगलं आहे. कुठपर्यंत बघायचं? कुठपर्यंत मान हलवू नको. शाळेत अजून फी भरायची आहे. कसं करायचं? ती रोज कुटाणा चालू आहे. खाजगी पाय निसता कुटाणा चालू आहे. बोललं की भांडण लागतंय म्हणून शिना गप बसायचं. पण हिथं काय नाही, सगळं घुटून माझ्यावरच येत या. मीच वाईट होती संध्याची. मी बोलती ना तोंडावर तडकी फड म्हणून वाईट होती या. हाय मम्मी म्हणून नको. माझं नरडला आलंय माझ्या. त्यांना तू एक शब्द बोल नको. आपलं आपण बघू. नीट काम करू. त्यांना बोला गेलं तर वेगळं सांगत तर काय भांडणं करत लढवणं करत. सांगा गेलं तर ती लयची करत. ऐकूनच घेत नाही तू कोणाला. मग काय सांगायच नाही, बोलायच नाही, असं चालू द्यायचं. हा असं चालतंय असं चालू द्यायचं. लयनीवर बोलते जरा मग कवळं बोलू का त्यांना? कवळं बोलू का सांग बरं तू? जावान दाखवान काय आणलंय कुणाला द्या चाललाय. मग काय विचारच नाही. एवढी महागडी वस्तू कुणाला द्या गेलं सांग बरं. मग ते विचार घे. हा? कोणा असं घरात चला ढकलती काय ते तुला तर पटतं का? नाही रे मला पटत. मग तुला लय पटतंय बापाचा सार ओढून माझ्या संग बोलतोय. तुला लय पटतंय. बाप हाय म्हणलं मग इतका सर उडतोय त्यांचा. नाही माझं इथं कोण नाही. काय बर जा तुझा. माझं इथं कोणच नाही. कुठं जायचं? जा प्यावा. त्याला सांग बाप सुधारलं. भाकर तुकडा कोण घालायचं करून तुम्हाला?
आ? जाऊन त्यांची ती दाबे होतील का नाट्य भात करू जाऊ म्हणजे- जायचं तिकडे जावा तुम्ही तुमच्या मला मालक तुम्हाला कोण बोलाय कसं बोलतोय रे? मग तू तशी नक्की मला अडवून लावते अरे बाप आडवून लावून माझं मी चक्रम केलाय बापानं आणि तू पण म्हणतोय असं रडाय तुला काय डोळ्यात पाणी आले तुझ्या रडू नको काय नाही कर असं म्हणल्यावर काय नाही खरं मग का कोणी बोलायचं नाही मग रड नको बघ मग तू मग रड नको एक बरा काय नाही तुला काय नाही नाही 4-8 दिवस का नाही मी सांगत नाही कुठं आहे कुठं नाही जरा कळ मरू दे विषय आम्हाला काय होत नाही मी कुठं काय तुम्ही फक्त मन घट करा काय होत नाही एक 8-10 दिवस का नाही सांगायचं ना चांगली कळ मरू दे विषय कळ मेल्याशिवाय कळत नाही मग आम्हाला सांगून तसं कुठं जायचे तुम्हाला सांगितलं तुम्ही तिथे याचाल परत त्यांना कशी सांगतो आमची ते गेल्यावर आमच्या मी तुझ्या उचलून जाईन तर तो गेल्यावर मग काय करायचं मग बापाला नीट सांगायचं रा तू गेला आम्ही काय करायचं ना पण बापाला सांगायचं आपल्या बापाला जरा जवळ घ्यायचं 4 गोष्टी जरा नीट सांगायच्या असं नाही असं बघूया काय तर करूया आ आण केलं तर ती आण सुद्धा खा वाटत नाही असल्यानं तू टेन्शन घेऊ नको रिलॅक्स राहा रिलॅक्स राहा अरे मग घर कसलं बोलतोय रिलॅक्स राहा अरे केलेला आण सुद्धा खा वाटत नाही यायला नाही रिलॅक्स राहा म्हणतोय तुझे तुला तर कळतंय का त्याने येऊ दे घरला बाकर तुकडा खाऊ दे त्यांचा काय विचार करू नको तू खात जा निवांत झोपत अरे माझ्या वागा खात जा निवांत झोपत जा म्हणतो या अरे लाकूड मोडल्याने कटदिशी बोलत्यात माणसाच्या काळीच सुद्धा करपून जायचं असलं बोलत्यात आणि तू म्हणतोय लक्ष देऊ नको आ हाय तवर हाय नीट बिघडलं म्हणजे काय म्हणते ती नाही तसं कुठवर झाकून न्यायचं यांचं सांग बर कुठवर झाकून न्यायचं तुला जायचंच आहे माझ्या मनाला जी योग्य वाटेल ती मी करणार आहे तू गेल्यावर परत आमचं काय काय व्हायच ते होती एकदाच होणार आहे दादू जाऊ दे जा तिकडे जाऊ दे दोघं त्यांच्या मनाची मालका येते तुम्ही आपलं दोघं बघू जिथे काय गेलो, ऐकते आम्ही काय करायचं दोघांनी पण खायचं आपलं भात करून भात खायला नाही माती खायची बोलायचं नाही राहील ना काय त्यांच्या मनाची मालका आपण काय नाही गपचूप बसेल आपल्याला काय कळतं कळत नाही तुम्हाला तुम्हाला काय कळत आहे सगळं कळतंय तुम्हाला कळत कसं नाही कळल्याशिवाय एवढं बोलला का तू आ बापाचा सारवाडे आहे तू तर सगळा बापाचा सारवाडताय तुम्ही दोघंच्या दोघं माझा इथं ना आई आहे ना बाप आहे कोण सुद्धा नाही तुला जा म्हणलंय सांगू पण सांगत पण नाही अर्धा दिवस येत पण नाही येत नाही मी आता बघत तर बघणार काय या माणसाचं लय झालंय आणि ते गेलं 2-3 दिवस तिथं रात्री येत पण नाही तर आलं तर येतच नाही तर 5-6 दिवस येत सुद्धा नाही चला माझ्या संग तुम्ही मरू कळ काय सांगा चालू काय होयच ते होऊ दे एक बरंच होईल बघते ना त्यांची गुरं आहे ती काय करायचं ते करते काय करायचं आपल्याला राहायचं ते नाही नाही चला माझ्या संग मी घेऊन जाते तुम्हाला बरोबर